बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. कुडाळ नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचं कौतुक करत आमदार निलेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. गेल्या 10 वर्षात कुडाळ मागे राहिला होता, मात्र गेल्या 1.5 वर्षात काय बदल घडू शकतो हे नगरपंचायतीनं दाखवून दिलाय, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प 4 महिन्यामध्ये हा आपण पूर्ण केला, त्याबद्दल मी सगळ्या प्रशासनाचे खरं तर अभिनंदन करतो. रामनवमीला, मला असं वाटतं रामनवमी होती, त्या दिवशी आपण ह्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर ते आजपर्यंत 4 महिने झाले आणि 4 महिन्यामध्ये हा प्रकल्प आपण उभा केला. मी सौ बांदेकर शिरवळकर यांचेही मी नगराध्यक्ष जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो की आपण देखील या कामामध्ये मेहनत घेतली आणि आज हा प्रकल्प पूर्ण होतोय, लोकार्पण होतोय आणि अतिशय चांगल्या दर्जाचं काम या प्रकल्पाचं आपण पूर्ण केलं. लोकांच्या सेवेसाठी किंवा लोकांना आवडेल, लोकांचं मनोरंजन होईल असं एक उद्यान आपण इकडे आज कुडाळ शहरामध्ये दिलं. त्याबद्दल प्रशासनाचे मी मनापासून आभार मानतो. नमो उद्यान याचा निधी मी तुम्हाला भूमिपूजन जेव्हा झालं होतं तेव्हाही आपल्याला सांगितलं की जेव्हा आम्ही पालकमंत्री साहेबांकडे आम्ही हा प्रस्ताव ठेवला की साहेब आम्हाला नमो उद्यान जिल्ह्यामध्ये पहिला नमो उद्यान करण्याची संधी आम्हाला द्या. त्यांच्या मतदारसंघामध्ये पण 30 तालुके आहेत, तिथे पण प्रस्ताव त्यांच्याकडे पेंडिंग होता. पण कुडाळमध्ये जिल्ह्यातलं पहिलं नमो उद्यान उभं करण्यासाठी जर कोणी सहकार्य पहिलं केलं असेल, पहिलं पाऊल जर कोणी टाकलं असेल तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय निलेश राणेजी यांनी टाकलं आणि पहिला जो काय टप्पा आपल्याला जो इथे त्यांनी दिला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे भव्य गार्डन इथे दिसतंय. तो झाला पालकमंत्री साहेब टप्पा नंबर 1. आता टप्पा नंबर 2 साठी मी आपल्याला विनंती करणार आहे, ज्याचं पारितोषिक 5 कोटी रुपयाचं आहे. आपण जसं सहज 1 कोटी रुपये दिले, आपण जर हात ठेवला कुडाळवर तर 5 कोटी आमच्याकडून कोणच दुसरा घेऊन जाऊ शकत नाही आणि तो 100% आपण ठेवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे. कारण का जसं सहजतेने तुम्ही पाऊल 1 टाकलं, पाऊल दुसरं टाकायला तुम्ही संकोच करणार नाही आणि आताच तुम्ही ह्या व्यासपीठावरून जाहीर करणार की ते पारितोषिक कुडाळलाच मिळाला पाहिजे. एवढा मनाचा मोठेपणा आपण 100% दाखवाल, मला याची खात्री आहे. आणि मी राणे साहेबांना पण सांगतो, विनंती करतो, आपण जरी जाहीर केलं तरी पालकमंत्री साहेब ते मान्य करतीलच याची मला खात्री आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो, कारण का खरोखरच ह्या कामामध्ये काही अडचणी येऊन सुद्धा ज्या स्पीडनी प्रशासनाने काम केलं, साहेब खरं तर औंधकरजी ह्या मतदारसंघाला एवढ्या स्पीडमध्ये काम करायची सवय नाही. मागच्या 10 वर्षामध्ये जे माझ्या जागेवर होते त्यांनी नेमकं काय केलं या मागच्या 10 वर्षामध्ये कोणाला माहीत नाही, पण एवढ्या स्पीडमध्ये कुडाळ मतदारसंघामध्ये काम होऊ शकतं या 1.5 वर्षामध्ये तुम्ही दाखवून दिलं, त्याबद्दल विशेष तुमचे मी आभार मानतो. कारण का अनेक प्रकल्प आता काय झालंय, माझे आमदार त्यांना आता सध्या काही काम नाही, पत्रकार समोर बसलेत म्हणून मी एका फक्त गोष्टींचा खुलासा करतो. कारण का आपल्यातल्याच काही पत्रकारांना माझे आमदारचा फार पुळका आहे. ते किती जरी बेअक्कल वागले तरी पण आपण त्यांच्या अकलेचे तारे कधी आपण मोजत नाही, पण ते तुमच्या समोर मी ठेवतो. मी जसं म्हटलं की माझे आमदार सध्या रिकाम टेकडे आहेत. त्यांनी गणेश घाटाची पाहणी केली आणि गणेश घाट हा मी आणला असं त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी प्रेसमध्ये सांगितलं. मी काय बघत नाही त्यांची प्रेस वगैरे, कारण का बघण्यासारखं काही नसतं. तर त्यांच्या प्रेसमध्ये किंवा कुठेतरी त्यांचा उल्लेख झाला की हे गणेश घाट म्हणे आराखडा मी तयार केला. आपल्या पत्रकारांना माहितीसाठी सांगतो, हा आराखडा जो आहे तो जून 2022 मध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये त्याची तो सुरू झाला, आराखडा मांडायसाठी सुरू झाला, बनवण्यासाठी.
2022 मध्ये सरकार कोणाचं होतं मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही. 2022 ते 2025 कसलंही काम सुरू नाही, कसलंही म्हणजे 2024 पर्यंत कसलंही काम सुरू नाही, कोणी काम हाती घेतलं नाही, आराखडा तयार झालेला नव्हता, कसलंही काम मंजूर नव्हतं. निविदा निघाली सप्टेंबर 2025 ला, तेव्हा आमदार कोण होता? निविदा निघाली सप्टेंबर 2025 ला, वर्क ऑर्डर निघाली 29 सप्टेंबर 2025 ला, भूमिपूजन झालं 29 ऑक्टोबर 2025 ला. एकूण निधी 3 कोटीचा आपण इकडे मंजूर करून घेतला. अजून 2 कोटी निधी माझी आमदारांना माहीत सुद्धा नाही की अजून 2 कोटी निधी यायचा आहे. ते नुसतं तिकडे गेले आडवे तिडवे सगळे गॉगल गँग घेऊन आणि तिकडे फोटो काढले आणि कुठल्या तरी वंचाळ नदीच्या इकडे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे असं काहीतरी तिकडे जाहीर केलं. निकृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी पहिलं काहीतरी काम करावं लागतं माझे आमदार साहेब. आम्ही निकृष्ट दर्जाचं काम अजिबात तिथे ठेवणार नाही. 1% जरी तिथे कॉन्ट्रॅक्टर चुकला त्याला घरी पाठवण्याचं काम आज निलेश राणेकर ठेवून असल्याचं. पण नको ती खोटी माहिती देणं. मी पण माझी खासदार होतो तेली साहेब, मी पण माझी खासदार होतो. मी या मतदारसंघामध्ये जेव्हापासून कामाला सुरुवात केली सगळ्यांना माहिती आहे. मला अनेक लोक याची साहेब सरकार आपलं आहे, काम मंजूर आपण केलेलं आहे, तर नारळ आपण वाढवला पाहिजे. मला अजिबात नाही करणार. जिथे माझा अधिकार नाही तिथे मी जाणार नाही. उगाच नारळ वाढवायला एवढे काय नारळ स्वस्त झाले असतील मार्केटमध्ये मला माहित नाही, पण मी तेवढा स्वस्त झालेलो नाही. कुठल्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन मी कोणाच्या तरी हक्काचं मारून हे काम मी आणलं असं सांगणारा मी तसा लहान मनाचा माणूस नाही. एवढ्या कोट्यावधी निधी आपण इथे आणला. आता आपण एक उल्लेख करायचा आपण राहून गेला औंधकर साहेब, तो आपल्या मच्छिंद्र कांबळी सभागृहामध्ये 10 कोटी रुपये मंजूर आहेत. उर्वरित जे 5 कोटी रुपये लागणार आहेत ते पण 100% काम पूर्ण होणार, वेळेत पूर्ण होणार. आणि लागणारा निधी एक दर्जेदार हे कसं असतं, सांस्कृतिक भवन कसं असतं, आपली एक संकल्पना आहे, एक स्वप्न आहे की 21व्या शतकातलं जर शहर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी जो फंड लागणार असेल, पालकमंत्री साहेब आजपर्यंत सहकार्य करतायत, राज्य सरकार आजपर्यंत सहकार्य करतंय, सन्मान्य खासदार साहेब करतायत, केसरकर साहेब वेळोवेळी सहकार्य करतात. कुडाळ मालवण मतदारसंघाला जे मागच्या 10 वर्षामध्ये मिळालं नाही ते आम्ही या 1.5 वर्षात आणून द्यायचा नुसतं प्रयत्न केला नाही, आम्ही त्याची सिस्टम बसवली, आम्ही त्याचा पाया बसवला. आता उद्या कोण जरी आला माझ्या जागेवर तो मी बसवलेल्या पायावरच काम करणार. आता दुसरा पाया मागच्या 10 वर्षामध्ये कोणी बसवला नव्हता.